तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही स्पर्धेला जायला खूप उशीर झालेला असतो। ते जात असतात परंतु रस्त्यामध्ये खूप पाऊस पडत असतो। ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं। ईश्वरी म्हणत असते, अहो सर, केवढा पाऊस पडतोय सर, अहो सगळीकडे पाणी साठलंय, आपण कसे पोहोचणार आहोत? आणि मगाशी आपल्याला 1 तास दाखवत होता आणि आता 2 तास 5 मिनिटं दाखवतंय। यावर अर्णव म्हणतो, थांब, मला सुद्धा काही कळत नाहीये। दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात। दुसरीकडे वल्लरी रमाकांतला त्याच्याजवळ असलेल्या व्हिडिओबद्दल विचारत असते। वल्लरी रमाकांतला म्हणत असते, तू जोपर्यंत बोलणार नाहीस ना तोपर्यंत तुला आम्ही टॉर्चर करू। वल्लरी आणि उदयकांत दोघेही रमाकांतला बोल असं म्हणत असतात। उदयकांत म्हणत असतो, जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझे हाल हाल करू। परंतु यावर रमाकांत म्हणतो, तुम्ही मला कितीही त्रास दिलात ना तरी सुद्धा मी माझं तोंड उघडणार नाही। माझं मन तर माझ्या देवापाशी आहे आणि आता राहिलं हे शरीर, काय हवं ते करा, त्याचं तुमच्या हाती काहीही लागू देणार नाही। वल्लरी रमाकांतचं तोंड पकडते। रमाकांत जोराने ओरडत असतो। यावर वल्लरी म्हणते, त्रास होतोय ना? असाच त्रास मला झाला होता जेव्हा तुझ्या बायकोने सर्वांच्या समोर माझ्या कानाखाली मारली होती। सर्वजण माझ्या गरिबीवर हसले होते। त्यानंतर वल्लरीला मामाचा फोन येतो। वल्लरी म्हणते, ह्यांचा फोन आहे, मला जावं लागेल। वल्लरी रमाकांतच्या फोनबद्दल विचारत असते। उदयकांत फोन आपल्याकडे असल्याचं म्हणतो। उदयकांत म्हणत असतो, फोन लॉक आहे, पासवर्ड काय आहे ते कळत नाहीये। वल्लरी तो मोबाईल स्वतःकडे घेते। वल्लरी म्हणत असते, माझ्या माणसांना लावून हा फोन मी अनलॉक करून घेते, कारण घरच्यांना हा गायब कसा झाला याचं उत्तर ठेवायला हवं ना। पुढे वल्लरी म्हणते, चिंटू, मी तीर्थयात्रेला जात आहे, माझा मोबाईल लागला नाही तर नेटवर्क नाही आहे असं समजावं। असा मेसेज मी त्याच्या मोबाईलवरून करते। आत्ता झाली याची खरी तीर्थयात्रा सुरू। त्यानंतर ती उदयकांतला याला बोलतं कर असं म्हणून तेथून निघून जाते। वल्लरी गेल्यानंतर उदयकांत रमाकांतचा गळा पकडतो आणि त्याला बोल असं म्हणून जोरजोराने मारत असतो। थोड्या वेळाने रमाकांत बेशुद्ध होतो। मामाने इकडे अर्णवला फोन लावलेला असतो। मामा, अर्णवला तुम्ही कुठे आहात असं विचारत असतो। यावर अर्णव म्हणत असतो, आम्ही पोहोचतोच आहे मामा, पाऊस खूप आहे। मामा अर्णवला म्हणत असतो, पावसामुळे स्पर्धा थोडी पुढे ढकलली आहे, कारण काही स्पर्धक आणि मीडियावाले सुद्धा पावसामध्ये अडकले आहेत। आणि मी काय म्हणतो, तुम्हाला जिथे एखादं हॉटेल वगैरे मिळेल तिथे तुम्ही थांबा, उगाचच रिस्क घेऊ नका इथे येण्याची, आणि पाऊस कमी झाला की नंतरच निघा। यावर अर्णव हो असं म्हणतो। दुसरीकडे उदयकांत रमाकांतला जोरजोराने मारत असतो आणि म्हणत असतो, बोल, तो व्हिडिओ कुठे आहे, तो बोल। जोरजोराने मारत असतानाच रमाकांत खुर्चीवरून खाली कोसळतो आणि तो बेशुद्ध झालेला असतो। हे बघून उदयकांत खूप घाबरतो। उदयकांत त्याला उठवायचा प्रयत्न करत असतो, परंतु रमाकांतची काहीही हालचाल नसते। हे बघून उदयकांत लगेच वल्लरीला फोन करून हे सर्व सांगतो। वल्लरी मात्र उदयकांतवर खूप ओरडत असते। रमाकांतने बेशुद्ध होण्याचं नाटक केलेलं असतं। उदयकांत फोनवर बोलतोय हे बघून रमाकांत हळूच आपले हात सोडवून घेतो आणि तेथून पळून जातो। वल्लरी म्हणत असते, जोपर्यंत व्हिडिओ आपल्या समोर येत नाहीत तोपर्यंत त्याला जिवंत ठेवावं लागणार आहे, कळतंय का तुला? रमाकांत पळून जात असतानाच उदयकांतच्या डोक्यावर जोरानेच काठीने हल्ला करतो। उदयकांत खाली पडतो। रमाकांत कसा तरी करून उदयकांतच्या तावडीतून सुटलेला असतो। तो रस्त्यामध्ये एका झाडाला पकडून उभा असतो। अर्णव आणि ईश्वरीची गाडी त्याच्या बाजूने जाते। ईश्वरीचं लक्ष रमाकांतवर पडतो। ईश्वरी अर्णवला गाडी थांबवायला सांगत असते। ईश्वरी म्हणत असते, सर, अहो तुमचे बाबा दिसले, गाडी थांबवा। परंतु अर्णव ईश्वरीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि ते दोघेही पुढे निघून जातात। थोड्या वेळाने उदयकांत शुद्धीवर येतो आणि इकडे तिकडे बघतो तर रमाकांत जागेवर नसतो। उदयकांत लगेच रमाकांतला शोधायला बाहेर निघतो। तो सगळीकडे रमाकांतला शोधत असतो। रमाकांत इकडे हळूहळू रस्त्याने चाललेला असतो। अर्णव आणि ईश्वरी इकडे कुठेतरी हॉटेलमध्ये थांबायचा विचार करत असतात। अर्णव ईश्वरीला म्हणतो, अगं मॅपवर बघ, कुठे 5 स्टार हॉटेल आहे का ते? 5 स्टार हॉटेल? काय सर, अहो एकदम रॉयल कारभार आहे हा तुमचा। अहो त्यापेक्षा आम्ही मिडल क्लास बरे, असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही रुळवून घेतो आणि तेही खुशी खुशी। ईश्वरी अर्णवला म्हणत असते, एवढा मोठा बिझनेस सांभाळता तुम्ही, परंतु एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही?
परिस्थितीशी जुळवून घेणे हाच तर जिंदगीचा खूप मोठा फंडा आहे. ईश्वरीला वॉशरूमला जायचं असतं. ईश्वरी म्हणत असते, आता जिथे जे कोणतं हॉटेल दिसेल ना तिथे थांबवा प्लीज, मला वॉशरूमला जायचं आहे. अर्णवचं म्हणणं असतं, चांगलं हॉटेल दिसलं की आपण गाडी थांबवू. परंतु ईश्वरी अर्णवला म्हणत असते, नाही, काहीही झालं तरी आता जे हॉटेल दिसेल तिथे तुम्ही गाडी थांबवायची. रमाकांत इकडे पळत असतो. उदयकांत मात्र रमाकांतचा पाठलाग करत असतो. काही दूर गेल्यानंतर उदयकांतला रमाकांत दिसतो. इकडे ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा एक हॉटेल दिसतं. अर्णव तेथे गाडी थांबवतो. दोघेही हॉटेलमध्ये जातात. ईश्वरी खूपच घाई करत असते. तेथे रिसेप्शनमध्ये कोणीही नसतं. ईश्वरी जोरजोराने आवाज देत असते. त्यानंतर एक माणूस रिसेप्शनमध्ये येतो. अर्णव त्या माणसाला विचारत असतो, रूम कशा आहेत. यावर तो माणूस म्हणत असतो, कसे म्हणजे. यावर ईश्वरी म्हणते, कसं आहे ना, आम्हाला 5 स्टार हॉटेलची सवय आहे. त्यामुळे आम्हाला AC रूममध्ये हॉट अँड कूल शॉवर, बाथटब हे सर्व हवं आहे. तो माणूस मात्र गालातल्या गालात हसत असतो. ईश्वरी म्हणत असते, आणि जेवणामध्ये मल्टीग्रेन जेवण हवं आहे. वल्लरी त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये असलेल्या सगळ्या सुखसुविधा आहेत का असं विचारत असते. यावर तो माणूस म्हणतो, सर डिमांड तर चांगल्या आहेत, परंतु त्या या हॉटेलमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत. तो माणूस अर्णवला किती तासासाठी हॉटेल पाहिजे असं विचारत असतो आणि दोघांजवळ बघून हसत असतो. यावर अर्णव म्हणतो, हे मंगळसूत्र दिसतंय ना तुला, त्यामुळे फालतू प्रश्न विचारू नकोस. 2 तास, फक्त 2 तास, 2 तास पुरतील आम्हाला. तो माणूस म्हणत असतो, 2 तासात होईल ना की 3 तास लागतील. यावर ईश्वरी म्हणते, होईल होईल, 2 तासात होईल आमचं काम. ईश्वरी लगेच त्या माणसाकडून चावी घेते. ईश्वरी चावी घेऊन लगेच आत निघून जाते. तो माणूस अर्णवला म्हणतो, मॅडमला जास्त घाई लागलेली दिसते. यावर अर्णव सुद्धा म्हणतो, हो, नवीन लग्न झालंय ना. त्यानंतर तो माणूस अर्णवचं नाव लिहितो आणि सर 2 तासात येतो नॉक करायला असं म्हणून निघून जातो. वल्लरी इकडून जात असताना वल्लरीला रमाकांत दिसतो. रमाकांतला बघून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. वल्लरी लगेच म्हणते, उदयकांत म्हणाला की रमाकांत बेशुद्ध आहे. वल्लरी लगेच उदयकांतला फोन लावते आणि ती रमाकांतबद्दल विचारते. वल्लरी म्हणत असते, रमाकांतसारखा एक माणूस मी बघितला. यावर उदयकांत म्हणतो, अगं तोच असणार, कारण तो माझ्या तावडीतून पळालाय. हे ऐकून वल्लरीला खूप मोठं टेन्शन येतं. वल्लरी म्हणत असते, असा कसा पळून गेला. यावर उदयकांत म्हणतो, तू जिथे आहेस ना ते लोकेशन मला पाठवून दे, मी लगेच तेथे येतो. वल्लरी उदयकांतला लोकेशन पाठवते आणि ते दोघेही रमाकांतला शोधायला जातात. वल्लरीने रमाकांतला एका हॉटेलमध्ये घुसताना बघितलेलं असतं. रमाकांत हॉटेलच्या समोर जाऊन खाली पडतो. कसाबसा तो त्या हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये जाऊन तो त्या रिसेप्शनमध्ये असलेल्या माणसाशी बोलत असतो. वल्लरी आणि उदयकांत हॉटेलच्या बाहेर पोचलेले असतात. वल्लरीला उदयकांत म्हणत असतो, चल आतमध्ये जाऊया. यावर वल्लरी म्हणते, नाही, कारण तेथे अर्णवची गाडी उभी आहे, म्हणजे अर्णवसुद्धा याच हॉटेलमध्ये आहे. रमाकांत त्या माणसाला म्हणत असतो, अर्णव राजे शिर्के, ते कुठल्या रूममध्ये आहेत ते सांगा प्लीज. यावर तो माणूस त्याला सांगायला नकार देतो. रमाकांत म्हणत असतो, तो माझा मुलगा आहे. यावर तो माणूस म्हणतो, अहो तुमचा मुलगा, तुमचं घर असेल की नाही यावर शंका आहे मला. रमाकांत त्या माणसाला खूप रिक्वेस्ट करत असतो, परंतु तो माणूस रमाकांतवर विश्वास ठेवायला रेडी नसतो. इथून निघून जा असं म्हणत असतो. रमाकांत त्याला मी खूप पैसे देईन असं म्हणतो, परंतु तो रमाकांतचं काहीही ऐकत नाही. वल्लरी इकडे म्हणत असते, काहीही करून आपल्याला रमाकांतपर्यंत लवकर पोचायला पाहिजे, परंतु त्याआधीच त्याने अर्णवला भेटून सर्व काही सांगितलं तर. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, अर्णव आणि ईश्वरी हॉटेलमध्ये थांबलेले असतात. अर्णव ईश्वरीला चेंज करून ये असं म्हणत असतो आणि तो तिला एक ड्रेस घालायला देत असतो. ईश्वरी मात्र अर्णवकडे एकटक बघत असते. दुसरीकडे रमाकांत त्या माणसाला आपली चैन काढून देतो आणि एक रूम मला द्या असं म्हणतो. चैन घेतल्यानंतर तो माणूस रमाकांतला एक रूम देतो. रमाकांत धावतच दिलेल्या रूममध्ये जात असतो. दुसरीकडे उदयकांत सुद्धा रमाकांतच्या मागावर असतो. अर्णव आणि ईश्वरी खूप रोमॅन्टिक झालेले असतात.